Hello student. So today I discuss the chapter determinant and matrices, exercise 4.4, example number 2. विद्यार्थी मित्रो, यापूर्वी आपण पहिल्या भागामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट हा सोडवलेला आहे. तर आज आपण एक्झरसाइज 4.4 मधील क्वेश्चन नंबर 2 आपण सोडवणार आहेत. त्यामधील एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. वेगवेगळ्या डेफिनेशन जे आहेत आपण पहिल्या भागामध्ये बघितले. सुरुवातीला टाइप्स ऑफ मॅट्रिसेस आपण पाहिलेले आहेत. त्यावरच क्वेश्चन नंबर 2 आहे, तो आज आपण पाहणार आहोत. सुरुवातीला विद्यार्थी मित्र हो, क्लासिफाय द फॉलोइंग मॅट्रिसेस ॲज अ रो. सुरुवातीला रो मॅट्रिक्स आहे का दाखवायचं आपल्याला. कॉलम मॅट्रिक्स, स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल, स्केलर, ए युनिट, एन अपर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर, ए सिमेट्रिक और ए स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. खाली जे दिलेले 10 एक्झाम्पल आहेत, 10 उदाहरणं तुम्हाला इथे दिलेली आहेत बोर्डवर. 10 एक्झाम्पल जे दिलेले आहेत त्याचं आपल्याला वर्गीकरण करायचं आहे की कुठल्या टाईपचा हा मॅट्रिक्स असेल. रो मॅट्रिक्स आहे का, कॉलम मॅट्रिक्स आहे किंवा स्केलर मॅट्रिक्स आहे. आपण वेगवेगळ्या डेफिनेशन यापूर्वी पाहिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला क्लासिफाय करता येईल, याचं वर्गीकरण करता येईल. सुरुवातीला जे आहे फर्स्ट एक्झाम्पल इज 3 - 2 4 0 0 -5 0 0 0. ज्यावेळेस हे कॉर्नरचे जे लोअर एलिमेंट 0 असतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आपण डेफिनेशनमध्ये पाहिलेलं आहे. म्हणजेच हे काय असेल, अप्पर ट्रायंग्युलर. ज्यावेळेस लोअर एलिमेंट 0 असतात, लोअर एलिमेंट जे 0 आहे, डायगोनलच्या बिलो जे एलिमेंट 0 असतात त्याला काय म्हणायचं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. म्हणजेच काय असेल इथं, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. पहिलं जे उदाहरण आहे ते कशाचं आहे, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता दुसरं जे एक्झाम्पल दिलेलं आहे तर 0 4 7 -4 0 -3 -7 3 0. डायगोनल एलिमेंट 0 दिलेत. यापूर्वी आपण डेफिनेशन बघितलेलं आहे. व्हॉट इज द डायगोनल एलिमेंट. जर 0 असतील तर याला कुठल्या प्रकारचा मॅट्रिक्स म्हणता येईल. डायगोनल एलिमेंट जर 0 तर याला म्हणता येईल स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. ज्यावेळेस डायगोनल एलिमेंट 0 असतात त्यावेळेस काय असेल, स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असेल. म्हणजेच आपल्याला याचा आन्सर लिहिता येईल स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि तिसरं जे एक्झाम्पल दिलेलं आहे इथं 5 4 -1. दिस इज द फर्स्ट कॉलम. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच कॉलम असतो त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, कोणता मॅट्रिक्स म्हटलं जातं, कॉलम मॅट्रिक्स. 5 4 -3. रो किती का असेनात पण कॉलम मात्र एक असला पाहिजे. ए मॅट्रिक्स हॅव्हिंग ओनली वन कॉलम इज कॉल्ड कॉलम मॅट्रिक्स. म्हणून याला म्हणता येईल कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स. आता फोर्थ एक्झाम्पल बघा. फोर्थ एक्झाम्पलमध्ये 9√2 -3. याला कोणत्या प्रकारचा मॅट्रिक्स म्हणता येईल, ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो आहे. हॉरिझॉन्टल अरेंजमेंट इज कॉल्ड रो. ज्या आडव्या ओळीमध्ये जी केलेली अरेंजमेंट असते त्याला काय म्हटलं जातं, रो. म्हणजेच काय असेल 9√2 -3 एकच रो आहे म्हणून याला काय म्हणायचं, रो मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये एकच रो असते त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, रो मॅट्रिक्स. या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, रो मॅट्रिक्स. आता पाचवं एक्झाम्पल बघा. डायगोनल एलिमेंट्स आर सेम, नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0 इज कॉल्ड स्केलर मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल ह्या कर्णसंख्या ह्या ज्या सारख्या असतात त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, स्केलर मॅट्रिक्स. 6 0 0 6 याला काय म्हणायचं, स्केलर मॅट्रिक्स. कुठल्या मॅट्रिक्सचं उदाहरण आहे, स्केलर मॅट्रिक्स. ओके. त्यानंतर सहावं जे एक्झाम्पल आहे 2 0 0 3 -1 0 -7 3 0. अप्पर एलिमेंट ज्यावेळेस 0 असतात डायगोनल
अप्पर एलिमेंट ज्यावेळेस 0 असतात त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ज्यावेळेस लोअर 0 असतात त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ज्यावेळेस अप्पर एलिमेंट 0 असतात, हा 0 हा 0 हा 0 आला, अप्पर एलिमेंट 0 आहेत म्हणजे त्याला काय म्हणायचं, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स याला काय म्हणते, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके. त्यानंतर 3 0 0 0 5 0 0 0 1/3 हा कुठल्या प्रकारचा मॅट्रिक्स आहे. डायगोनल एलिमेंट जे आहेत ए बी सी किंवा 3 5 1/3, ऑल नॉन डायगोनल एलिमेंट्स आर 0. लोअर एलिमेंट 0 आहेत, अप्पर एलिमेंट 0 आहेत. लोअर एलिमेंट 0 आणि अप्पर एलिमेंट 0 आहेत, सर्वच्या सर्व एलिमेंट 0 आहेत. या मॅट्रिक्सला कुठल्या प्रकारचा मॅट्रिक्स म्हणलं जातं, हा असेल डायगोनल मॅट्रिक्स. ओके. डेफिनेशन आपण बघितलं आहे, म्हणून या मॅट्रिक्सला काय म्हणता येईल, डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. आता हा जो 8वा एक्झाम्पल आहे बघा, थोडं केअरफुली लक्ष द्या. 10 - 15 27 - 15 0 34 27 √34 and 5/3. समजा हे व्हॅल्यू जे आहे आपण इथं AIJ इक्वल टू, जर समजा AJI आलं तर याला काय म्हणता येईल, सिमेट्रिक मॅट्रिक्स. ज्यावेळेस रो आणि कॉलमची इंटरचेंज केल्यानंतरही तोच जर फॉर्म आला तर त्याला म्हणायचं सिमेट्रिक, म्हणजे सारखा असलेला मॅट्रिक्स म्हणता येईल. आता ह्याचं बघू आपण, इंटरचेंज करून बघू. याला काय असेल, ही ऑर्डर आहे AIJ, आपण AJI मध्ये इथं कन्वर्ट करू. ह्याला आपण AJI म्हणजे सुरुवातीला आपण कॉलमची संख्या घेऊ. पहिला रो पहिल्या कॉलममध्ये घेता येईल, पहिली रो पहिल्या कॉलममध्ये लिहू 10 - 15 27. दुसरी रो दुसऱ्या कॉलममध्ये घेऊ -15 0 √34. आणि तिसरी रो तिसऱ्या कॉलममध्ये घेऊ आपण 27 √34 and 5/3. लुक ॲट धिस. AIJ पहिली रो, दुसरी रो आणि तिसरी रो याला फक्त इंटरचेंज केलं, इंटरचेंज द रो अँड कॉलम. रोचं कशामध्ये कन्वर्ट केलं, कॉलममध्ये. पहिली रो पहिल्या कॉलममध्ये, दुसरी रो दुसऱ्या कॉलममध्ये घेतलं, तिसरी रो तिसऱ्या कॉलममध्ये घेतलं. बघा एलिमेंट 10 - 15 27 -15 0 √34 27 √34 आणि 5/3. ऑर्डर जरी चेंज केली तरी व्हॅल्यू तीच आली, मॅट्रिक्सचा फॉर्म तोच आला, म्हणून याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा जो असेल तो कसला मॅट्रिक्स आहे, सिमेट्रिक. सिमेट्रिक मॅट्रिक्स. AIJ इक्वल टू AJI. ऑर्डर चेंज केल्यानंतर, रो आणि कॉलमचे इंटरचेंज केल्यानंतरही तेच जर मॅट्रिक्स येत असेल तर त्याला काय म्हणायचं, सिमेट्रिक मॅट्रिक्स. हे दिलेलं जे एक्झाम्पल आहे ते सिमेट्रिक मॅट्रिक्सचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर 9वं एक्झाम्पल पहा. 1 0 0 0 1 0 0 0 1 डायगोनल एलिमेंट्स आर ओनली 1 इज कॉल्ड युनिट मॅट्रिक्स, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. म्हणून हे जे एक्झाम्पल आहे, कशाचं एक्झाम्पल आहे, युनिट मॅट्रिक्स, किंवा याला काय म्हटलं जातं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स किंवा यालाच काय म्हटलं जातं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट हे ओनली 1 असतात आणि ऑल नॉन डायगोनल एलिमेंट 0 असतात, त्या मॅट्रिक्सला काय म्हटलं जातं, युनिट मॅट्रिक्स, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, आयडेंटिटी मॅट्रिक्स. ओके. आता लास्टचं जे एक्झाम्पल आहे आपण 0 0 1 0 1 0 आणि 1 0 0. हा कुठल्या टाईपचं एक्झाम्पल आहे आपण पाहणार आहोत. 0 0 1 0 1 0 1 0 0. आपण जे हे दिलेले जे टाईप्स ऑफ मॅट्रिसेस, तर हे कुठल्या टाईपमध्ये येणारे एक्झाम्पल आहे. 0 0 1 0 1 0 1 0 0. आपण चेक करू. ह्याला समजा AIJ समजू आपण इथं. AIJ इक्वल टू 0 0 1 0 1 0 आणि 1 0 0. याला चेंज करू आपण AJI मध्ये.
जे रो आहे ते कॉलममध्ये कन्वर्ट करू. दोन्ही जर सारखे असतील तर याला काय म्हणता येईल? सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणता येईल. म्हणजे हे जे उदाहरण आहे कुठल्या मॅट्रिक्सचं असेल? सिमेट्रिक मॅट्रिक्सचं असेल. आपण चेंज करू. पहिले रो पहिल्या कॉलममध्ये लिहू 0 0 1. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम 0 1 0. ओके. आता तिसरी रो तिसऱ्या कॉलममध्ये लिहू आपण 1 0 0. देअरफॉर हे ए आय जे झालं, पहिली रो पहिल्या कॉलममध्ये घेतलं, दुसरी रो दुसऱ्या कॉलममध्ये घेतलं, तिसरी रो तिसऱ्या कॉलममध्ये घेतलं. म्हणजेच काय आली? ऑर्डरसुद्धा सेम आली. 0 0 1 0 1 0 आणि 1 1 0. म्हणजेच काय असेल इथं? देअरफॉर ए आय जे इक्वल टू ए जे आय. रो आणि कॉलमची इंटरचेंज केल्यानंतरही जर मूळ फॉर्म येत असेल तर त्याला काय म्हटलं जातं? सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणून हे जे उदाहरण आहे ते कुठल्या मॅट्रिक्सचं आहे? सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. यामध्ये नेक्स्ट कंडिशन आहे, विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस आर सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणायचं? ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट जर 0 येत असेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणता येईल? सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणता येईल. आणि ज्या मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट नॉट इक्वल टू जर 0 असेल तर त्याला काय म्हणायचं? नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. इथं 2 एक्झाम्पल आपण पाहू. एक्झाम्पल नंबर 3 आणि एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 3 दिलेला आहे मॅट्रिक्स 3 5 7 -2 1 4 3 2 5. आणि एक्झाम्पल नंबर 4 इथे दिलेलं आहे 7 5 -4 7. तर याला आपण चेक करू. सुरुवातीला आपल्याला फक्त एक्झाम्पल 3 सोडवता येईल. इथं लेट ए इक्वल टू लेट मॅट्रिक्स ए इज 3 5 7. लेट मॅट्रिक्स ए न सपोज केला आपण. लेट मॅट्रिक्स ए इज 3 5 7 -2 1 4 3 2 5. हा झाला मॅट्रिक्स फॉर्म झाला. टेकिंग डिटर्मिनंट बोथ साईड, दोन्ही बाजूचे आपण इथे डिटर्मिनंट घेऊ. डिटर्मिनंट ए इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 3 5 7 -2 1 4 3 2 5. याची ऑर्डर आहे 3/3. नंबर ऑफ रोज इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम असेल तरच आपल्याला डिटर्मिनंटनं सोल्युशन आपल्याला काढता येईल. ओके. आता याला सोडून घेऊ. 3 ला सिलेक्ट करा. लिव्हिंग ऑफ फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. 3 ला सिलेक्ट केल्यानंतर पहिली रो सोडा, पहिला कॉलम सोडा. उरलेले जे 4 एलिमेंट असतील ते असतील 1 4 2 5 1 4 2 5. मधला जो एलिमेंट आहे तो काय घ्यायचा? आपल्याला -5 घ्यायचा आहे. सेकंड कॉलम सोडा. आपण पहिली रो सोडलं इथं -2 4 3 5. आणि त्यानंतर इथं 7 ला सिलेक्ट करा. 7 ला सिलेक्ट केल्यानंतर पहिली रो सोडला, तिसरा कॉलम सोडला. उरलेले 4 एलिमेंट -2 1 3 2. आता याला सोडून घेऊ आपण. 3 × हा सुरुवातीला हा प्रोडक्ट घ्या. 1 × 5 इज 5 अँड 2 × 4 इज 8. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्या. 5 - 8. मधला एलिमेंट आहे -5 × -2 × 5 इज -10. हा गुणाकार घेत असताना मायनस घ्या. 3 × 4 इज 12 -10 -12 अँड +7 × -2 × 2 इज -4. -2 × 2 इज -4. हा प्रोडक्ट घेत असताना मायनस घ्या. 3 × 1 इज 3 -4 -3. ओके. देअरफॉर 3 × 5 - 8. 5 - 8 इज -3 and -5 × -10 -12. दिस ॲडिशन इज -22. -10 -12ची बेरीज आपण इथे केलं. -22 येईल. +7 × -4 -3. दिस ॲडिशन इज -7. 3 × -3. दिस प्रोडक्ट इज -9. -5 ×
minus 25, this product is a 110, and 7 into 7 is a minus 49, therefore determinant A equal to 110 minus 9 minus 49, this addition is a minus 58, therefore determinant A equal to 110 minus 58, 10 minus 8 is a 2, carry 1, 1 plus 5 6, 11 minus 6 is a 5. Determinant A equal to 52 means therefore determinant A not equal to 0, therefore A is a non-singular matrix. A is a non-singular matrix. ज्या मॅट्रिक्सचा जर डिटर्मिनंट 0 येत नसेल तर त्या मॅट्रिक्सला काय म्हणलं जातं, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. आता सेकंड एक्झाम्पल आपण चेक करू. देअरफॉर लेट बी इक्वल टू मॅट्रिक्स बी इक्वल टू 7 5 -4 7. आता याचा डिटर्मिनंट घ्या. डिटर्मिनंट बी इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 7 5 -4 7. सुरुवातीला हा प्रोडक्ट घेता येईल. याची ऑर्डर आहे 2/2. देअरफॉर 7 into 7 -4 into 5. हा गुणाकार घेत असताना आपल्याला मायनस घ्यायचा. ऑलरेडी एक मायनस आलेला आहे. -4 into 5. 7 into 7 is a 49. Minus plus this minus and this minus plus 4 into 5 is a 20. 49 plus 20. This addition is a 69. Determinant B equal to 69 means therefore determinant B not equal to 0. Therefore B is a non-singular matrix. B is a non-singular matrix. B is a non-singular matrix. Okay, remaining part next spread.